हॅलो ताई. हा हा ताई, श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ ताई. ताई, आपल्याला अनुभव शेअर करायचा आहे. हो, करायचंय मला तुमच्याशी अनुभव शेअर. कोणता अनुभव आलेला आहे? कोणत्या दादाने ताई तुम्हाला सेवा दिली होती? मी तुमच्याकडून सेवा घेतली होती. ग्रुपमधून तुमचा नंबर मिळाला मला आणि सेवा घेतली होती मी तुम्हाला फोन करून. हनुमान भाऊची तुम्ही मला सेवा दिली होती. एक मिनिट. हा, मग ती हनुमान भाऊची सेवा तुम्ही माझ्याकडून घेतली. हा, कशासाठी घेतली होती ताई? मला पिरियडचा प्रॉब्लेम होता आणि दर महिन्याला कशात? पिरियड म्हणतात. पिरियडचा प्रॉब्लेम होता आणि म्हणजे पिरियड यायच्या आधी मला खूप त्रास व्हायचा. तर मला असं वेगवेगळे मनात विचारायची की मला काय झालंय किंवा काय, आणि मला मार्ग सापडत नव्हता. दवाखान्यात जायची पण मला भीती वाटायची. तर मग मी तुम्हाला संपर्क केला आणि तुम्ही मला 21 दिवसांची सेवा दिली दादांकडून घेऊन, की हनुमान भाऊची सेवा करा तुम्ही आणि मनात भाव ठेवा की माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. पॉझिटिव्ह विचार ठेवून 21 दिवस तुम्ही कंटिन्यू करायला सांगितले ते. मग मला रिझल्ट आल्यानंतर कळवा बोललेला तुम्ही. किती दिवस केला ताई ही सेवा तुम्ही? मला ऍक्च्युली तुम्ही कंटिन्यू 21 दिवस सांगितलं होतं, पण मध्ये काही कारणाने गॅप पडला होता माझ्याकडून. तरी सुद्धा मी होईल असं ते केलं, कंटिन्यू केलं. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने केलं. मला 100% रिझल्ट आलेला आहे. 100. सेवा हो, हनुमान भाऊ की दादांची सेवा आहे. दादा कॉल उचलले जात नाहीत म्हणून मी तुम्हाला इमर्जन्सी पाठवून दिलं, कारण तुम्ही त्या कंडिशन मध्ये होता. ठीक आहे. तर आणखी काय केलं का यासाठी? नाही काय केलं मी. आधी तुम्ही सांगितलं एवढंच केलं मी. दादांना कॉल केलेला मी, पण त्यावेळेस माझं नाही कॉन्टॅक्ट झालं त्यांच्याशी. मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. हो, ठीक आहे ताई. तर अजून काय तुमचे शारीरिक प्रॉब्लेम असेल, मला तर वाटतं की सगळ्या महिलांनी ही हनुमान भाऊची सेवा करावी. आता तुमचा खंड पडला होता. करावीच, माझा खंड पडलाय, पण हे सेवा अगदी एक नंबर आहे. म्हणजे मला तर आवडलं की दवाखान्यात जाण्याची त्याला भीती वाटते किंवा खर्चाची परिस्थिती नाही, ज्याची खर्चाची कंडिशन नाही, ते लोक ही सेवा घेऊन करू शकतात. तुम्ही इतर महिलांना आणखीन काय सांगू शकाल? महिलांना हे सांगू शकते की प्रत्येकाच्या अशा अडचणी असतात ना काही, की जे आपण शेअर करू शकत नाही किंवा आपण दादांच्या समोर आपण मांडू शकतो. आपण आपलं म्हणणं मांडू शकतो. त्यांच्याकडून आपल्याला योग्य सेवा भेटणार. दादांच्या रिझल्ट आलेला आहे. दादांच्या पर्यंत काही महिला हा प्रॉब्लेम सांगू शकत नाहीत, म्हणून तुम्ही मला सांगितला. हो, बरोबर. हा प्रॉब्लेम ज्या महिलांचा आहे त्यांनी ही सेवा करावी आणि ज्याचा जसा प्रॉब्लेम असेल त्या पद्धतीने तुमच्याकडून सेवा घ्यावी त्यांनी. ठीक आहे, ठीक आहे. आणि ही सेवा पण ताई दादानीच दिलेली आहे बरं का? हो हो, तुम्हाला विचारलं, तुम्ही दादांकडून मला दिली. हो हो हो, आणि मला 100% रिझल्ट आलेला आहे. मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे आणि तुमचे धन्यवाद. मला एवढंच म्हणायचं आहे ताई, दादांची जी तोडगे आहे, दादांची जी सेवा आहे, त्यामध्ये खरोखर ताकद आहे का? खूप ताकद आहे. कारण मी पहिल्यापासून तुम्ही सांगितलं ना मला पॉझिटिव्ह राहायचं आणि विचार करायचा की मी बरी झालेली किंवा मला बरं वाटते आणि ह्याचा मला फरक पडलेला, त्याच विचाराने मी चाललेली आहे आणि मला पूर्ण फरक पडलेला आहे. आणि हो, मी मान्यच करते किंवा मला अनुभव आलेला आहे चांगला. हा, मी चांगले आहे आणि मी बरी होत आहे, या सेवेनं मला फरक पडला आहे. असं जर मनात तुम्ही घेतला श्रद्धेनं तर तुम्हाला फरक पडणार. हो, आता हनुमान भाऊ ऍक्च्युली 15 मिनिटाचा आहे, ते आपल्याला पाठ सुद्धा होणार नाही करायचं म्हटलं तर. ते मी मोबाईलला लावायचे आणि स्लो मध्ये ते मला सांगितलं होतं की तुम्ही ग्लास भरून पाणी घ्यायचं, त्याच्यावर उजवा ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलवर लावायचं आणि नामस्मरण करायचं, जय हनुमान जय श्रीराम, हे कंटिन्यू करत करत ते ऐकायचं. आणि 15 मिनिटं झाली की ते पाणी आपण नाव सांगू शकला नाही, पण गाव सांगू शकता तुम्ही? मी कोरेगाव मधून बोलते, दीपाली निकम माझं नाव आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो, पण पुढचा अनुभव तुम्ही शेअर कराल अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. हो, चालेल. नक्की तुमच्याकडून मी सेवा घेणार. काही माझा छोटा मोठा प्रॉब्लेम असू द्या, मी सेवा घेणार आणि करणार कंटिन्यू. दादा आहे तर सोबतीला. हो, चालेल. दादांच्या कृपेने मला चांगला फरक पडलाय. हो, ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद ताई.